अहो हो बोल. या इकडं. कशाला? या आल्यावर सांगेन ना मी. आल्यावर सांग. हो. बर सांग, काय सांगते? हा काय सांगते? सांगते. काय कोड आज काय असलं कोड आहे? आहे एक सांग नवीन. मग, सांग लवकर सांग. नवीन कोड आहे. सांगू का? हा सांग. येणार का उत्तर? हो हो नक्की. नक्की देण्याचा प्रयत्न करतो मी. बघूया, बघा. नाहीतर बघू. हा, ठीक आहे, सांगू. हा सांग. असा कोणता दुकानदार आहे हा. जो आपला मालही घेतो आणि आपले पैसेही घेतो? सांगा उत्तर याचं. म्हणजे आपल्याकडून माल पण घेतो हो आणि आपल्याकडून पैसे पण घेतो. हो. सांगा असं- उत्तर याचं. बर, असा कोणता दुकानदार म्हणजे आहे? आपण माल पण द्यायचं आणि पैसे बी द्यायचे, हे असलं कसं आहे? हो. ही काय बरोबर नाही बघ. आपला माल घेणार आणि आपणच पैसे द्यायचे. हे चुकीच आहे. चुकीचं. आपणच माल द्यायचा, पैसे बी आपण द्यायचं. कोड असा आहे. कोणता दुकानदार आहे? कोड सांगायचंय, उत्तर सांगायचंय. उघडच कोड विचारते बाबा प्रत्येक वेळा तू. आ. हा कुठून कुठून कोड येतो शोधून काढतीस असा अवघड कोड? हा उत्तर माल सांगा पण तुम्ही. द्यायचा आणि पैसे पण द्यायचे हा, त्याला म्हणलं. हा, आपण काय नुसतं मोकळच घालायचं का? हा मोकळच घालायचं. अवघड आहे हो कोड तुझं. हा मोकळं कसं येणार? मग चांगलं. आता आपण माल पण द्यायचा आपलाच आणि नक्की. पैसे पण खिसा पण मोकळा व्हायचा आपलाच, आणि मग येताना घरला यायचं काय मोकळच. चांगलं बनून यायचं ना. चांगलं बनायचं म्हणजे काय? माल दिल्यावर न पैसे घेतल्यावर काय अवघड जाईल? मग काय अवघड आहे कोड्याचं उत्तर? नाही नाही येत? नाही नाही. असं कसं हो? सांगा ना, एका तरी कोड्याचं उत्तर सांगा. तुझी कोडीच असते ती अवघड. काय लोक पार येते का नाही मग? नाही नाही. यांना तर येत नाही. आता बघा तुम्हाला येते का उत्तर? सांगा मला कमेंट मध्ये नक्की. बर कोड एकदम सोपच आहे. ठीक आहे, मग बघूया काय उत्तर येतंय सगळ्यांकडं. जमेल ना उत्तर? जमेल सगळ्यांना? ट्राय ठीक. करा. बघूया काय उत्तर येते. हो हो एकदम. ठीक आहे.